Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि या नवीन सिलेबसमध्ये पहिला लेसन आपण बघत आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिल्या लेसनला पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिला. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. एक इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे. कसली? टॉर्टॉइस. तुम्ही ऐकली असेल ना ससा आणि कासवाची गोष्ट, तशीच एक छानशी स्टोरी आपल्या पुस्तकामध्ये इथे दिलेली आहे. ही स्टोरी आपण पहिले समजून घेणार आहोत आणि नंतर याच्यावरती काय काय प्रश्न उत्तर आहेत ते सुद्धा बघणार आहोत. सो काय आहे इंटरेस्टिंग स्टोरी, माझ्यासोबत नक्की बघा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला मार्क्स भरपूर मिळणार आहे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इन मेनी प्लेसेस देयर आर लॉंग स्ट्रेचेस ऑन सँड अलॉंग द सी शॉर. ओके, समुद्र किनारे असतात. समुद्र किनाऱ्यावरती वाळूच वाळू असते. ऑन सम बीचेस इन कोकण रिजन, कोकणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कोकणामध्ये हे समुद्र किनारे, नारळाची झाडं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सी टर्टल्स ले देअर एग्स इन सँड ड्युरिंग द डिसेंबर अँड मार्च. आता हे वेगळ्या प्रकारचे काय आहे, कासव आहे, टर्टल आहे. आता हे जे टर्टल तुम्हाला दिसतं, आता टर्टल आणि टॉर्टॉइसमध्ये डिफरंट आहे बरं का. काही विद्यार्थी कन्फ्यूज होतील, व्हॉट इज मीन बाय टर्टल अँड व्हॉट इज मीन बाय टॉर्टॉइस. आता हे जे टर्टल्स असतात ना, हे कुठे राहतात, हे समुद्रात राहतात, समुद्राच्या पाण्यात राहत असतात. आणि टॉर्टॉइस असतात ना, ते साध्या पाण्यात राहत असतात. हा मेन डिफरन्स आहे तुमचा टर्टल आणि टॉर्टॉइसचा. मग आता हे जे एक विशिष्ट प्रकारचं ऑलिव्ह राईडली स्पेसीज, हे विशिष्ट याचं नाव आहे बरं का. जसं आपलं नाव आहे, माझं कसं नाव आहे साधना, तसं याचं नाव काय आहे, ऑलिव्ह राईडली स्पेसीज नावाचं एक टर्टल आहे, एक कासव आहे. ठीक आहे. हे काय करतं, ते काय करतं बघा, सी टर्टल दे ले देअर एग्स इन द सँड ड्युरिंग डिसेंबर टू मार्च. आता याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधी हे टर्टल जे आहे ते अंड देतं, तर त्यांचा एक ठरलेला असतो, एक स्पेसिफिक कालावधी ठरलेलं असतं. डिसेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये काय करतात, ते समुद्र किनाऱ्यावरती येतात, वाळूमध्ये मोठा खड्डा खोदतात आणि त्या खड्ड्यामध्ये येऊन अंडे घालतात. आणि मग काय करतात, चला बघूया. The female turtle of this species dig a hole in the sand on the beach and lay their eggs there. जी फिमेल असते, नेहमी आई जन्म देत असते ना पिल्लांना, मग जी फिमेल टर्टल आहे ती काय करते, समुद्र किनाऱ्यावरती येते, मोठा खड्डा खोदते आणि त्याच्यामध्ये अंडी घालत असते आणि वरतून वाळूने ती झाकून पण ठेवते. These eggs are usually laid in areas where the rays of the rising sun fall. आणि शक्यतो ती अशा ठिकाणी जिथे सूर्य काय होतोय बघा, दीज एग्स आर युजली लेड इन एरियाज वेअर द रेज ऑफ द रायझिंग सन फॉल. म्हणजे सूर्याचे जे किरण आहे, सूर्याचे किरण पोहोचतील अशा ठिकाणी ती अंडे घालण्याचं काम करत असते. बघा दिसतंय, हे स्पेसिफिक प्रकारचे काय आहेत, टर्टल्स आहेत. बघा बरं त्याचं बॉडी, त्याच्या बॉडीवरती अगदी छान असं कवच आहे आणि हे छोटे छोटे ग्रास खात आहे, दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीचे हे जे टर्टल्स आहेत. आणि बघा मग त्या फिमेल जी आहे, फिमेल टर्टल आहे, ती काय करते, समुद्र किनाऱ्यावरती खड्डा खोदून त्याच्यात अंडे घालते. मग त्याच्यावरती ती काय करते, वाळू टाकते आणि जवळजवळ आय थिंक 60 ते 45 दिवसानंतर त्यातून छोटे छोटे ते जे अंडे आहेत, हे बघा, हे समुद्री टर्टल्स आहेत तुमचे. हे बघा किती छान छान आहे. बघा हे अशा पद्धतीने काय करते, ती वाळूमध्ये अंडे घालत असते आणि मग त्या अंड्यातून काय होत असतात, अशा पद्धतीचे हे जे आहे छोटे छोटे आणि मग त्या अंड्यातून काय, हे छोटे छोटे काय येत असतात, टर्टलचे पिल्लं बाहेर येत असतात. आणि नंतर काय होतं, ते जे आहेत मग ते बाहेर, ते त्यांना दिसायला लागलं. जसं मांजराचे पिल्लं कसं त्याला जन्माला आल्यानंतर त्याला दिसत नसतं पहिले, नंतर ते डोळं उघडतं, त्या पद्धतीने आपल्याला पण तसं सेम सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत तसंच असतं. त्यांना दिसायला लागल्यानंतर ते लगेच समुद्र किनाऱ्याकडे, जिकडे सूर्याचा प्रकाश आहे ना, तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे मानवी हस्तक्षेपामुळे हे जे टर्टल्स आहेत ना, हे टर्टल्स कन्फ्यूज होतात.
जर त्या सी शॉवरवरती, त्या जर समुद्र किनाऱ्यावरती जर खूप सारे लाईट्स लागलेले असेल ना, तर मग त्यांना कळतच नाही ह्या कासवांच्या पिल्लांना की हा सूर्याचा प्रकाश आहे की विजेचा प्रकाश आहे, म्हणून ते कन्फ्यूज होतात. मग कधी कधी काय करतात ते सूर्यप्रकाशाचं, सूर्य म्हणजे आता बघा समुद्र किनारा आहे, समोर तुमचा सूर्य उगवतोय मावळतोय, ते बरोबर त्या तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे समुद्राच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. पण जर माणसाने दिवे त्यावेळेस चालू ठेवले संध्याकाळच्या वेळेस वगैरे, तर ते कन्फ्यूज होतात की अरे जायचं कुठे, इकडे जायचं की तिकडे जायचं. मग ते कधी कधी त्या विजेच्या दिशेने, जिकडे विजेचा किंवा तुमच्या बल्बचा प्रकाश आहे त्या दिशेने जाण्याचं काम करतात, आणि मग कधी कधी त्यांचा मृत्यूही होत असतो. आणि ह्या खूप नैसर्गिक आपत्ती जे आहे, सजीव सृष्टी आहे किंवा आपलं हे जे समुद्र आहे, समुद्री जीव आहे, यांचं काय होत असं संरक्षण त्याच्यामुळे होत नसतं. त्याच्यामुळं अशा वेळेस ते जे आहे या टर्टलचं संरक्षण करतात. तिथले आसपासच्या गावची जी लोक आहेत, मग ते विजेचे दिवे बंद करतात आणि त्यांना सुरक्षितपणे, जर ते कधी विजेच्या दिशेने आले तर त्यांना समुद्र किनाऱ्यावरती पाण्यामध्ये सुरक्षितपणे सोडण्याचं काम करत असतात. अशी ही इंटरेस्टिंग स्टोरी या टर्टलची तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. Once the hatching have grown inside the egg break open and babies come out. ते एकदा म्हणजे ते विशिष्ट कालावधीनंतर ते अंडे फुटतं आणि त्याच्यातून बेबी बाहेर येतं. हंड्रेड्स ऑफ हॅचिंग इमर्जेस फ्रॉम दिस एग. एका वेळेस, माय गॉड, एका वेळेस किती कासवाचे पिल्लं बाहेर येतात? एका वेळेस 100 कासवाचे पिल्लं बाहेर येत असतात सेम टाइम. इट वायटल ऑफ दीज बेबीज रीच द सी वॉटर क्विकली. आणि ते बाहेर आल्यानंतर लगेचच कुठे, समुद्राच्या पाण्याच्या दिशेने हळूहळू चालत असतात. इफ दे डू नॉट दे मे नॉट सर्वाइव्ह. ते जर जन्माला आल्यानंतर समुद्राकडे गेले नाही तर ते लगेच मरण्याची शक्यता त्यांची जास्त असते. ओके, इट इज ट्रूली अमेझिंग टू सी हंड्रेड्स ऑफ एग्स हॅचिंग ऑल ॲट वन्स अराउंड. किती अमेझिंग आहे ह्या निसर्गाचा, किती अमेझिंग चमत्कार आहे की एका वेळेस 100 तुमचे कासवाचे पिल्लं बाहेर येत आहेत आणि एका वेळेस ते असे चालतायत मस्त समुद्राकडे. जस्ट बिफोर सनराईज द ईस्टर्न स्काय बिगिन्स टू टर्न रेडिश ह्यू. म्हणजे ज्यावेळेस सूर्य उगवायच्या अगदी थोडं अगोदर त्यांना दिसतं असं आकाश जे आहे ते असं लाल गुलाबी झालेलं आहे, असं त्यांना दिसायला लागलं की लगेच ते काय करतात, समुद्राच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असतात. व्हेन दिस सनलाईट फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द सी इट स्टार्ट ग्लोईंग ब्राईटली. तो सूर्यप्रकाश समुद्राच्या पाण्यात पडल्यानंतर तो ग्लो करायला सुरुवात होत असतो आणि ते ग्लोईंग त्यांच्या डोळ्यात, ते बरोबर ते रेज आहे त्यांच्या डोळ्यात जात असतात आणि त्यांना लगेच कळतं की अरे आपल्याला इकडे जायचं आहे. As soon as the hatching emerges from their eggs, they immediately start moving towards the bright light enter the water. पाण्यामध्ये जो सूर्याचा प्रकाश एंटर करतो त्याच्यामुळे जी ब्राईटनेस, जो ग्लो आलेला आहे तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करत असतात. However, since electric lights were installed near the shores. पण आता काही बघा समुद्रकिनाऱ्यावरती खूप साऱ्या लाईट्स वगैरे, आपण बीचेस वगैरे असतो, फिरायला जातो तिकडे आपण मजा करत असतो पाण्यामध्ये, मग त्याच्यामुळे खूप सारे लाईट्स पण लावलेले आहेत. द हॅचिंग कन्फ्यूज बाय आर्टिफिशियल लाईट अँड स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड द लाईट ऑफ इलेक्ट्रिक लॅम्प. त्यांना कळतच नाही ते हा सूर्याचा प्रकाश आहे का विजेचा प्रकाश आहे. मग ते काय करतात, चुकून, आपण कसं चुकतो तसं ते पण चुकतात. कारण त्यांना काय माहिती की अरे हा सनराईज आहे की लाईट, तुमचं जे लॅम्प्स, इलेक्ट्रिक लॅम्प आहे त्याचा प्रकाश आहे, ते त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अवे फ्रॉम द सी, आणि समुद्रापासून खूप दूर जातात. वन्स द लोकल विलेजेस रिअलाइज दिस, आणि मग तिथले आसपासचे जे खेड्यातले लोक आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात आली. मग त्यांनी काय केलं, दे बिगेन टू टर्न द लाईट्स नियर द बीच ड्युरिंग द टर्टल हॅचिंग सीझन. मग त्यांनी काय केलं, कोणता महिना, डिसेंबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान ज्यावेळेस ते अंडे देतात, ज्यावेळेस ते पिल्लं बाहेर येतात, त्या दरम्यान त्यांनी ते लाईट्स बंद करण्याचं काम केलेलं आहे. बघा, दे नाऊ कीप वॉच ऑन दी शॉर टू हेल्प ऑल हॅचिंग रिचेस टू सी सेफली. त्यांनी काय केलं, हे समुद्री कासवं जे आहे ते वाचवण्याचं, त्यांचं संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे. कोणी, या गावकऱ्यांनी. लेट्स सी, बघा हे सगळे विलेजर्स दिसत आहेत, ते समुद्री कासवांना काय करतायत, सी शॉवर जवळ नेऊन सोडतात. मग ड्युरिंग धीस हंड्रेड्स विलेजर्स बिकम फ्रेंड्स ऑफ टर्टल. आणि हे 100 जे कासव आहे, हे लोक एकत्र आले आणि त्यांना कासव मित्र हे नाव देण्यात आलं. ठीक आहे. सम विलेजेस इवन सेलिब्रेट अ टर्टल फेस्टिवल. आणि कोकणातल्या काही किनाऱ्यांवरती कासव महोत्सव सुद्धा साजरा करतात. का, कासवांच्या संरक्षणासाठी.
कारण ती काय आहे, आपली नैसर्गिक संपत्ती आहे. समुद्री जो जीव आहे त्यांचं एक इकोसिस्टम असतं. जसं आपली एक फूड चेन असते बघा, कोण कोणावरती डिपेंड, कोण कोणावरती डिपेंड, तसंच कासव हा आपल्या इकोसिस्टममधला, फूड चेनमधला अगदी इम्पॉर्टंट घटक आहे. म्हणून काय करतात, टर्टल फेस्टिवल तिकडे सेलिब्रेट करत असतात. आणि आता हे सगळं तुम्हाला छानपैकी समजलं असेल. ओके, आता आपण याच्यावरती बघणार आहोत काही क्वेश्चन आन्सर्स. त्याच्या अगोदर ही इमेज बघा बरं. अशा पद्धतीने काय होत असतात, हे अंडे फोडून हे कासवं बाहेर येत असतात. ओके, अशा पद्धतीने हे अंडे घालण्याचं काम ती फिमेल टर्टल करते. सो ह्या सी टर्टलची अमेझिंग स्टोरी तुम्हाला जर शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायची असेल तर इथे ही स्टोरी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला करून दिली आहे. अ मदर टर्टल कम्स टू बीच ॲट अ नाईट. ओके, देन सी डिग्स अ होल इन सँड, खड्डा खोदते. शी लेज मेनी एग्स इन होल, जवळजवळ 100 अंडे घालत असते. देन शी कवर्स द एग्स विथ द सँड अँड गोज बॅक टू द सी. मग ती जे अंडे आहेत ते सगळे वाळूने झाकून ठेवत असते आणि स्वतः समुद्रामध्ये निघून जात असते. पुढे आफ्टर अबाउट 45 to 60 डेज ते अंड्यातून त्याचे पिल्लं कधी बाहेर येतात, जवळजवळ 45 ते 60 दिवसांनी काय होत असतात, बेबी टर्टल्स त्याच्यातून बाहेर येत असतात. अँड द बेबी टर्टल्स कम आउट ऑफ द सँड अँड दे क्विकली मूव्ह टुवर्ड द सी. मग ते कुठे जातात, ते जातात समुद्र किनाऱ्याकडे. अँड नेक्स्ट वन, दे ग्रो इनटू अडल्ट टर्टल. आणि त्याच्या पण ते छोटे छोटे असतात आणि मग त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते आणि मोठे टर्टल्स त्याच्यापासून तयार होत असतात. तर ह्या प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला पेपरमध्ये ह्या सी टर्टल्सवरती विचारले जातील. सो फर्स्ट ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर लिहा. पहिला क्वेश्चन काय आहे, सी टर्टल्स लिव्ह ओनली ऑन लँड. टर्टल्स फक्त जमिनीवर राहतात का? नाही, टर्टल्स हे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. ॲम्फिबियन आहे. सो इट्स, याचा आन्सर काय लिहिणार आहात, फॉल्स. याचं उत्तर आहे फॉल्स. ठीक आहे. सी टर्टल्स ले एग्स ऑन बीचेस. अंडे कुठे घालतात, ते समुद्र किनाऱ्यावर घालतात ना. येस, इट इज ट्रू. आन्सर काय आहे, ट्रू. पुढे बेबी टर्टल्स रन टू द फॉरेस्ट. अरे बेबी टर्टल कुठे जात होते, बेबी टर्टल हे सी शॉवरकडे जात होते, समुद्र किनाऱ्याकडे जात होते, जंगलांकडे नव्हते जात. सो इट इज फॉल्स. याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, फॉल्स. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहून घ्यायचे पेपरच्या दृष्टीने. प्लास्टिक पोल्युशन इज हार्मफुल टू सी टर्टल्स. कधी कधी काय करत असतात हे सी टर्टल्स, प्लास्टिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातात आणि मग त्यांचा मृत्यू होत असतो. मग ते काय आहे, हार्मफुल आहे. प्लास्टिक पोल्युशन इज हार्मफुल टू सी टर्टल. येस, इट इज ट्रू. खरंच हार्मफुल आहे प्लास्टिक वगैरे ह्या समुद्री जीवांसाठी. अँड लास्ट क्वेश्चन, सी टर्टल्स हेल्प्स टू कीप द ओशन हेल्दी. सगळ्यात महत्त्वाचं, या कासवांमुळे समुद्राची जी ओशन आहे ते काय होत असतं, हेल्दी राहत असतं. तिथलं एन्व्हायरमेंट आहे ते स्वच्छ हेल्दी राहत असतो. येस, इट इज ट्रू. सो या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार आहात तुम्ही, ट्रू लिहिणार आहात. आता लेट्स मूव्ह टू द फिल इन द ब्लँक्स. सो अशा पद्धतीने मी डायरेक्टली तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. सी टर्टल्स ले देअर एग्स ऑन डॅश डॅश. कुठे अंडे घालतात, काय लिहिणार तुम्ही, बीचेस. समुद्र किनाऱ्यावरती खड्डा खोदून त्याच्यामध्ये ती फिमेल टर्टल काय करत असते, अंडे घालत असते. आन्सर काय लिहिणार तुम्ही, बीचेस. पुढे बेबी टर्टल हॅच फ्रॉम एग. बेबी टर्टल हॅच फ्रॉम डॅश डॅश. बेबी टर्टल कशातून बाहेर येतं, अंड्यातून बाहेर येतं, एग्स. ओके. सी टर्टल्स हेल्प्स टू कीप द ओशन हेल्दी. कोण कशाला हेल्दी ठेवण्यासाठी सी टर्टल उपयोगी असतात, ओशन. सो इथे फिल इन द ब्लँक्स काय आहे तुमची, ओशन. प्लास्टिक पोल्युशन इज डेंजरस फॉर सी टर्टल. मग आता तुम्हाला इथे काय करतील, वेगवेगळे ऑप्शन देतील. एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन. उत्तर काय लिहिणार तुम्ही, प्लास्टिक पोल्युशन हे सगळ्यात हार्मफुल आहे. कोणासाठी, या सी टर्टलसाठी. पुढे देर आर 7 काइंड्स ऑफ सी टर्टल. हाऊ मेनी काइंड्स ऑफ, या समुद्री टर्टलचे किती प्रकार आहेत तर आपल्याला माहिती पाहिजे. एकूण 7 प्रकार याचे आहे. येस, इट इज नथिंग बट अ रेस्पिरेशन, की ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही. कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग प्राणी असो वनस्पती असो, तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हीच श्वास घेतात आणि तुम्ही श्वास सोडतात का, तुम्ही श्वसन करतात का, नाही. आपण जसं रेस्पिरेशन करतो तसं जगातले सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सगळे जे प्लांट्स आहेत, सगळे जे ॲनिमल्स आहे ते सुद्धा काय करत असतात, रेस्पिरेशन करत असतात. फक्त प्रत्येकाची रेस्पिरेशन करण्याची जी पद्धत आहे ती मात्र वेगळी असते. हे आहे रेस्पिरेशन. इतकं साधं सोपं आहे. आणि चला बघूया, मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज. शक्यतो सगळे प्राणी काय करत असतात, नाकाद्वारे हवा आत घेत असतात.
टेकिंग एअर इनटू द लंग्स थ्रू द नोज इज कॉल्ड ॲज इनहॅलेशन. आता हे सगळ्यात महत्त्वाचं पेपरला तुम्हाला याची डेफिनेशन विचारली जाणार आहे. इनहॅलेशन म्हणजे बाहेरून हवा नाकावाटे आत घेणे म्हणजे काय तुमचं इनहॅलेशन. अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर व्हेपर इज कॉल्ड ॲज एक्सहॅलेशन. दोन गोष्टी आपण शिकतो आहोत इथे. पहिली गोष्ट काय, दोन गोष्टी शिकतो आहोत. इनहॅलेशन, व्हॉट इज इनहॅलेशन अँड व्हॉट इज एक्सहॅलेशन. व्हॉट इज एक्सहॅलेशन. मग आता इनहॅलेशन म्हणजे काय रे, श्वास आत घेणे. एक्सहॅलेशन म्हणजे काय, श्वास बाहेर सोडणं. साधं सोपं आहे. इनहॅलेशन म्हणजे काय, टेकिंग एअर इन टू लंग्स थ्रू नोज. ही डेफिनेशन 5 टाइम्स लिहायची बघा, इथे मी अंडरलाईन करून दिलेली आहे. टेकिंग एअर, बघा पाठ करायची गरज आहे का, टेकिंग एअर into lungs is called as inhalation and exhalation means releasing carbon dioxide. मग आता श्वास सोडताना कोणता वायू बाहेर सोडतो रे आपण, कार्बन डायऑक्साईड. आणि अजून काय सोडतो बाहेर, वॉटर व्हेपर सोडत असतो बाहेर. सो रिलीजिंग और गिवन आउट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर व्हेपर इज कॉल्ड ॲज अ एक्सहॅलेशन. स्टुडंट, दिस इज आर रेस्पिरेटरी सिस्टीम, की जी तुमच्या प्रत्येकामध्ये ही काय आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. मग आपल्याला 2 लंग्स आहेत. कुठले, लेफ्ट लंग अँड राईट लंग. मग आता आपण श्वासोच्छवास कसा करत असतो, कशा पद्धतीने, आत कोणता वायू घेतो रे, ऑक्सिजन. बाहेर कोणता सोडतो रे, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर व्हेपर. बघा आता हे आपलं नोज आहे. हे काय आहे आपलं, इथे नोज आहे. या नोजद्वारे आपण काय करतो, एअर आत घेत असतो. डायरेक्ट ऑक्सिजन आत घेतो का, नाही, पहिले हवा घेतो आणि हवेमधला मग ऑक्सिजन आपल्या सेल्स ॲब्सॉर्ब करत असतात. ओके. त्यानंतर इथे तुमचा इपिग्लॉटिस आहे. ही तुमची ट्रॅकिया आहे, ही दिसते तुम्हाला. ट्रॅकिया म्हणजे काय, विंड पाईप, जिथून हवा आत घेत असतो. ओके. हे ब्रॉन्चेस आहे, हे लंग्स आहे तुमचे लेफ्ट आणि राईट. आणि हा डायफ्रॅगम आहे. मध्ये काय असतो, डायफ्रॅगम म्हणजे तुम्हाला बघायचं का, तुम्ही करून बघा बरं. असं श्वास घ्या बरं. हा जो इथला जो भाग आहे तो वरती उचलला जात असतो. श्वास सोडा, हा जो भाग आहे इथला खाली परत ओरिजिनल पोझिशनला येत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, डायफ्रॅगम म्हणत असतो. आता ज्यावेळेस आपण श्वास घेतो ना, तर आपल्या ह्या लंग्समध्ये बघा, आपलं हे जे लंग्स आहे ना, या लंग्समध्ये हजारो काय असतात, हवेच्या पिशव्या असतात. या पिशव्यांना काय म्हणत असतो आपण, या पिशव्यांना म्हणत असतो ॲलिओलाय. काय म्हणत असतो, ॲलिओलाय असं म्हणतात. त्यांची फुफ्फुसे स्ट्रॉंग असतात. जे व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात, त्यांचे फुफ्फुसे स्ट्रॉंग असतात. कारण की का, त्यांचं सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन वगैरे फास्ट होत असतं. म्हणून आपण आपले लंग्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, नेहमी एक्सरसाइज केली पाहिजे. बघा हे असं जाळं असतं. खूप साऱ्या कॅपिलरीज आणि व्हेन्स ह्या आपल्या काय असतात, लंग्समध्ये असतात. आणि अशा पद्धतीने रेस्पिरेशन, श्वासोच्छवास आपला होत असतो. बघा दिसतंय किती छान आहे. हे आहे तुमचं राईट लंग आणि हे आहे तुमचं लेफ्ट लंग. इथे आहे तुमचं राईट ब्रॉन्काय, इथे आहे तुमचं लेफ्ट ब्रॉन्काय. याची नावं पण दिसत आहे तुम्हाला. आणि हे तुम्हाला सांगितलं ना, डायफ्रॅगम आपण कसं वरती उचलतो, श्वास घेतल्यानंतर सोडल्यानंतर ते खाली येत असतं ओरिजिनल पोझिशनला. आता याचे फंक्शन्स पण दिलेले आहे बघा. ट्रॅकिया म्हणजेच काय, आपली विंड पाईप, म्हणजे आपण ज्यातून हवा आत घेत असतो. प्रोव्हाइड एअर फ्लो फॉर द रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी एअर फ्लो प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असते, तुमची विंड पाईप करत असते. आता हे राईट ब्रॉन्कायमध्ये काय होत असतं, एअर पॅसेज वे टू द लंग्स. अशा पद्धतीने ती जी हवा आहे ती राईट ब्रॉन्कायमध्ये जात असते. नंतर लेफ्ट ब्रॉन्कायमध्ये पण जात असते. आणि डायफ्रॅगम सेपरेट्स थोरॅक्स फ्रॉम ॲब्डॉमेन. आपला जो थोरॅक्स आहे त्याला ॲब्डॉमेन पासून वेगळं करण्याचं काम कोण करत असते, ही डायफ्रॅगम करत. अशा पद्धतीने ही पण एक डायग्राम तुमच्या समोर दिसते, की जी आपली रेस्पिरेटरी सिस्टीम दाखवत असते, की ही आपली नेसल कॅव्हिटी आहे. इथे तुमचं हे नोज आहे. या नोजद्वारे आपण एअर आत घेत असतो. आत गेल्यानंतर ती लेफ्ट आणि राईट लंग्समध्ये जात असतात, त्या ॲलिओलायमध्ये जात असतात. ज्यावेळेस आपण श्वास असा घेत असतो तेव्हा डायफ्रॅगम हा वरती थोडा उचलला जात असतो आणि ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस तो ओरिजिनल पोझिशनला येत असतो. सो आय थिंक तुम्हाला आता रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे ही व्यवस्थित समजली असेल. समजली का, नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इनहॅलेशनची डेफिनेशन पेपरला विचारले जाईल आणि एक्सहॅलेशन. घाबरायचं काहीच काम नाही. इनहॅलेशनची डेफिनेशन तुमच्या समोर आहे आणि एक्सहॅलेशनची इथे दिलेली आहे. रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड गॅस अँड वॉटर वेपर इज कॉल्ड ॲज एक्सहॅलेशन. काही जण म्हणतात आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. हे बरोबर आहे तुमचं. कुठला गॅस घेतो आणि कुठला गॅस सोडतो हे बरोबर आहे. पण आपल्या बॉडीमध्ये आपण घेताना एअर घेत असतो आणि एअरमधून मग फक्त ऑक्सिजन
आपल्या सेल्स आणि कॅपिलरीज घेत असतात. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे. इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशनची डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. द प्रोसेस ऑफ इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन कंटिन्यू वन आफ्टर अदर. काय होत असतं, आपण श्वास घेतला की श्वास सोडतो, परत श्वास घेतला की श्वास सोडतो. हे कंटिन्युअस प्रोसेस काय होत असते आपल्या बॉडीमध्ये चालू असते. ॲनिमल्स दॅट डू नॉट हॅव नोज ऑर लंग्स टेक ऑक्सिजन बाय अदर मीन्स. बघा, काही जे ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रॉग. आता काय दिसतोय, हा ॲम्फिबियन. आता याला ॲम्फिबियन का म्हणतो, कारण तो जमिनीवर असल्यानंतर काय करत असतो, त्याच्या जे स्किनवरती जे पोर्स लंग्स असतात आपल्यासारखे, त्या लंग्सने रेस्पायर करत असतो. आणि ज्यावेळेस तो पाण्यामध्ये असतो ना, त्याच्या स्किनवरती जे पोर्स आहे त्या पोर्सद्वारे काय करत असतो, तर रेस्पिरेशन करत असतो. म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण, ॲम्फिबियन म्हणत असतो. ओके, म्हणजे काही जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये लंग्स वगैरे नसल्यानंतर ते अशा पद्धतीने. आता वनस्पती पण आहेत. आता तुम्हाला इथे हे लीफ दिसतंय, हे पण रेस्पिरेटरी म्हणजे रिस्पायर करत असतं. वनस्पती सुद्धा श्वासोच्छवास करत असतात. तर त्यांच्या हे जे लीफ आहे ना, या लीफवरती एक छोटासा एक होल्स असतात. तुम्ही पानं बघितलेत का, त्या पानांच्या खाली छोटे छोटे छिद्र असतात. त्या छिद्रांना आपण स्टोमॅटा म्हणत असतो. त्या स्टोमॅटाद्वारे काय करत असतात, ते श्वासोच्छवास करत असतात. म्हणजे फक्त आपणच श्वसन करतो का, नाही, सगळे ॲनिमल्स काय करत असतात, श्वसन करत असतात. मग आता बघा पुढे, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड द फूड कन्झ्युम बाय द लिव्हिंग थिंग इज कॉल्ड ॲज द रेस्पिरेशन. आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कशामध्ये, त्यांना असं वाटतं की ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन दोन्ही एकच गोष्टी आहे. पण इथे कन्फ्युजन तुमचं दूर करायचं आहे की ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे तर नोट डाऊन करा की ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. मग ब्रीदिंग म्हणजे काय, हवा आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर बाहेर सोडणे म्हणजे ब्रीदिंग. मीन्स टेकिंग एअर through nose and releasing carbon dioxide and water vapor through body is called as a breathing. याला breathing म्हणतात. आणि respiration म्हणजे श्वासोच्छवास म्हणजे काय, श्वासोच्छवास म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते कशापासून, थ्रू द रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड द फूड. आपण जे जे अन्न खाल्लेलं आहे, जो जो ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेतलेला आहे, त्याच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होणे, ऊर्जा तयार होणे, याला रेस्पिरेशन म्हणतात. मग रेस्पिरेशनमध्ये काय लिहिणार तुम्ही, फॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम फूड अँड ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. अँड व्हॉट इज मीन बाय ब्रीदिंग, ब्रीदिंग मीन्स टेकिंग एअर अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. ब्रीदिंगचं व्यवस्थित डेफिनेशन लिहून काढा आणि रेस्पिरेशनची पण डेफिनेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती पण लिहा, जी पेपरला महत्त्वाची आहे. प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, रेस्पिरेशन ऑकर्स विथ देअर सेल्स टू. आता प्लांट्समध्ये रेस्पिरेशन कुठे होत असतं रे, त्यांच्या सेल्समध्ये होत असतं. ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आर टू डिफरंट प्रोसेस. बघा, मी तुम्हाला जे सांगितलं तेच इथं दिलेलं आहे की ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. दोघं सारख्याच आहे का, दोघांना वाटतं अरे हां हे समानार्थी शब्द, तसं नाही आहे. ब्रीदिंग वेगळं आहे, रेस्पिरेशन वेगळं आहे. रेस्पिरेशन म्हणजे ऊर्जा तयार होणे, ब्रीदिंग म्हणजे फक्त हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे. कळलं. पुढे, ऑब्झर्व ॲनिमल लाईक अर्थवर्म, फ्लाईज, बटरफ्लाय, चेक इफ दे ब्रीथ. तुम्हाला गांडूळ माहिती आहे, तुम्हाला फ्लाईज माहिती आहे, बटरफ्लाईज माहिती आहे. जी आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा की अर्थवर्मला एक स्पेसिफिक ऑर्गन असतं, त्या स्पेसिफिक ऑर्गनद्वारे ते रेस्पिरेशन करत असतात. त्याचं नाव लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. फ्लाईज, त्यानंतर तुमचे बटरफ्लाईजमध्ये काय असतात, प्रोबायसिस असतात. बटरफ्लाय बघितलंय का तुम्ही, तर ते काय करत असतं, त्याच्याकडे अशी एक ट्रान्सपरंट अशी एक प्रोबायसिस म्हणजे अशी एक ट्यूब असते. डास कसा असतो बघा, ते काय करतं, कुठल्या कुठल्या फुलांवरती जातं आणि लगेच त्याच्यावरती असं टच करत असतं आणि ते सक करत असतं नेक्टर. अशा पद्धतीने प्रोबायसिस असते. मग हे सगळे कशाने रेस्पिरेशन करत असतात ते लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. ओके, आता एक क्वेश्चन बघा, श्वसन करत असतात. पण या दोघांमध्ये, या सगळ्या 5 कॅरेक्टरिस्टिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे तुमचं ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. हे 2 महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहे. याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये प्रश्न पण पुढे विचारले जातील. मी तुम्हाला सांगेल की ग्रोथ आणि रिप्रोडक्शन का महत्त्वाचं आहे. सो अशा पद्धतीने आय थिंक तुम्हाला
कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रेस्पिरेशन काय आहे हे नीट समजलं असेल. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज आणि टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.